जोहार मित्रांनो, जय आदिवासी। आज आपण आलेलो आहोत पालघर जिल्ह्याच्या सफाळे गावामध्ये आणि आज विशेष म्हणजे आदिवासी एकता परिषद 6वे पालघर जिल्हा सांस्कृतिक संमेलन आणि क्रांतीवीरांची संयुक्त जयंती साजरा करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी विविध असे देखावे केलेले आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। त्याचबरोबर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक गोष्टीमध्ये जे कलाकार रुजलेले आहेत अशांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमामध्ये होणार आहे। एकंदरीत हा कार्यक्रम कसा असणार आहे, या कार्यक्रमामध्ये काय काय असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। सो व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असं देखावा रेखाटलेला आहे। आपला प्रसिद्ध जगप्रसिद्ध असलेला तारपा, या तारप्याची एक प्रतिमा या ठिकाणी रेखाटलेली आपल्याला दिसून येते आणि एक त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत। आपण पुढे जाऊन तेही बघणार आहोत। मात्र जगप्रसिद्ध असलेला असा हा तारप्याची प्रतिमा या ठिकाणी रेखाटलेली आहे आणि आलेले प्रत्येक जण या ठिकाणी फोटो टिपण्यासाठी उत्सुक आहे। तुम्ही बघत असाल सर्वजण फोटो घेण्यासाठी मग्न झालेले आहेत। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आपली आदिवासी देवदेवता आहेत त्यांच्याही प्रतिकृती रेखाटलेल्या दिसून येतात। रानदेव, इंदाई देवी, वाघोबा देव, गावदेवी, निर्वस्या देव, हिरवा देव, चेडा देव या सर्वांच्या प्रकृती या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत आणि आदिवासींच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक वस्तू या ठिकाणी लावलेली आहे। जी आता काही वस्तू नामशेष झालेल्या आहेत त्याही गोष्टी या कार्यक्रमामध्ये प्रतिकृती ठेवून दाखवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि आदिवासींच्या घरात बनवली जाणारी दारू कशा पद्धतीची बनवली जाते तेही या ठिकाणी प्रतिमेच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। त्याचबरोबर तारपा असेल, इतर काही जे आपले वीर क्रांतीवीर आहेत यांच्या प्रतिमा या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि एकंदरीत आदिवासींचे जीवन काय असतं आणि दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी दाखवण्याचं काम केलेलं आहे। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून या कार्यक्रमामध्ये पाहुणे उपस्थित होते। या स्टेजवरती तुम्ही पाहत आहात आसाम या ठिकाणावरून सुद्धा आपले आदिवासी बांधव या आदिवासी एकता परिषदेच्या 6वे पालघर जिल्हा सांस्कृतिक संमेलनामध्ये सहभागी झालेले दिसून आले। त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध विभागातून या कार्यक्रमामध्ये पाहुणे उपस्थित होते। मी या मंचावरती आमंत्रित करतोय आणि स्वागत अध्यक्ष आप प्रकाशजी कोम साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं यथोचित स्वागत केलं जाईल। एका जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्या ह्या डॉक्टर सूर्यप्रकाश साहेब आणि प्रकाशजी कोम साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जाईल। दुपारच्या दुपारपासून रॅलीपासून ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यात। जव्हार येथील त्यांचं जर तुम्ही गाव बघितलं तर आपण एकदा सपाट जमिनीवर राहतो आणि त्यांचं जर तुम्ही गाव बघितलं अतिशय डोंगराळ भागात असं त्यांचं गाव आहे। आपण बघतायत ठाकल खुताडे काका ते सुद्धा इथे उपस्थित झाल्यात। घांगली वादक आपल्या मधोमध तुम्ही बघतायत ते आहेत सोनू मसे काका जव्हार कडाची मेट आणि एका बाजूला आपण बघतायत ठाकल खुताडे काका ते पण जव्हारचेच आहेत। खरी तर पालघरमध्ये आदिवासी संस्कृती कुठेतरी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, परंतु जी संस्कृती आहे कुठेतरी तलासरी, मोखाडा, जव्हार ह्या ठिकाणी आपण बघतोय जी पारंपरिक आपली जी वाद्य आहेत ती तिथे आपल्याला बघायला मिळतात। त्यापैकी आपल्या समोर जे व्यक्ती आहेत त्यांना फक्त पालघरमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे
तर दिल्ली येथे देशा लेवलच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सत्कार झाले, त्यांना पुरस्कार मिळाले। एकदा जोरदार टाळ्या ह्या सर्व आपल्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी त्यांनी संस्कृती आपल्या कुठेतरी जगापलीकडे पोहोचवलेले आहेत असे भिकल्या काका, त्यांच्या समोर बघते सोनू मशी काका, खुताडे काका इथे उपस्थित झाल्यात। त्यांच्या ह्या कपासे गावामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांना मानाचा जोहार। ह्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाल्यात असे अनिल दादा रिंजड यांना मी विनंती करतो, आपण मंचावरती या। नक्कीच आपल्या शब्दाखाली ते इथे उपस्थित झाल्यात आणि मी विनंती करेन डॉक्टर सुनील पराड साहेबांना की त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अनिल दादा रिंजड यांच्यासाठी। डान्स ग्रुपनी रेडी राहायचं आहे, थोड्याच वेळात आपला सांस्कृतिक कार्यक्रम चालू होणार आहे। त्यानंतर नक्कीच आदिवासी एकता परिषदचे सक्रिय कार्यकर्ते आपल्या या पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नितीन अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनाचे सचिव आपण बघतायत नितीन बोंबाडी सर, जे आपल्या सफाळे येथील रहिवासी आहेत आणि आपल्या समाजातील ज्या काही घटना घडामोडी असतात ते पत्र आपण बघता पेपरमध्ये त्यांची न्यूज असते, असे ज्येष्ठ पत्रकार आपल्या समोर आहेत। नितीन बोंबाडी सर यांचं स्वागत केलं जाते ढाक सरांच्या माध्यमातून। त्यानंतर आपण बघतोय यूट्यूबच्या माध्यमातून नेहमी आपल्या समाजातील घडामोडी यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करणारे तलासरीवरून इथे उपस्थित झाल्यात असे अरविंद बेंडगा इथे उपस्थित झाल्यात, त्यांना मी आमंत्रित करतो मंचावरती। आणि निलेशदादा वरटा यांना मी त्यांचं स्वागत करण्यासाठी स्टेजवरती आमंत्रित करतो। काशीनाथ निरगुडे आणि भरत गवली यांनी सुद्धा बाजूला येऊन थांबायचं आहे। अरविंद बेंडगा, नक्कीच तुम्ही ह्या यूट्यूब कलाकाराला ओळखत असतील, समाजाप्रती चांगलं प्रेम आहे आणि यूट्यूब व्हिडिओ त्यांचे नेहमी आपण बघत असाल। पत्रकार सुद्धा आहेत, तर ते सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या, त्यांचं स्वागत आहे, त्यांना जोहार आहे। त्यांना इथे उपस्थित झाल्या, त्यांचं स्वागत कर। त्यानंतर खास एक व्यक्ती इथे उपस्थित झालाय रायगडवरून, माझा मित्र, आपल्या समाजाप्रती खूप चांगलं प्रेम, यूट्यूब त्याचं आहे, नेहमी तो सक्रिय असतो, अशा काशीनाथ निरगुडे इथे उपस्थित आहे, त्यांना मी मंचावरती आमंत्रित करतो। काशीनाथ निरगुडे तर इथे आपण बघतायत सर्व कार्यकर्ते काशीराम काका इथे उपस्थित आहेत। पहिल्यांदा ज्यांना बघितलं असे आर्यन ग्रुप, संपूर्ण आर्यन ग्रुपला मी आमंत्रित करतो स्टेजवरती। नितेश बुंदे आणि संपूर्ण आर्यन ग्रुप टीम आपण मंचावरती यायचं आहे। नितेश बुंदे कलाकार, त्यांच्या समवेत महेश बेलकर, डेंजर बेंड्या, त्याच्यानंतर आपण बघतायत धर्मा बेलकर। आणि पोरांनो, आपला जो सतू होता तो आता मोठा झालाय हा का, तर नक्कीच सतू बेलकर सुद्धा इथे उपस्थित झालाय। मनोज बेलकर, प्रकाश बेलकर आणि संदेश कवले, भरत गुहे आणि त्यांच्या समवेत मी आमंत्रित करेन मिस्टर अली बाबा म्हणजेच रुपेश कडाव। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। आपल्याला हसवण्यासाठी ते इथे आल्यात आणि आपल्या शब्दापट्टी ते इथे आलेले आहेत। त्यांचं विशेषतः आम्ही शब्द शुभनाने त्यांचं स्वागत करतोय आणि आपल्या ज्या आदिवासी एकता परिषदेची टीम आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यांचे जी बोलीभाषा आपली आहे, त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातील त्यांच्या माध्यमातून। दिनेश भोई सरांना मी नंतर बोलवेन, कारण की त्यांचे जे कॉमेंट्री आहे, त्यांची मिमिक्री आहे ती आपण ऐकणार आहोत। त्यांना आम्ही थोडे वेळासाठी थांबवतो। दिनेश भोई सर, तुम्ही नंतर या असं मी तुम्हाला विनंती करतो। आपल्या समोर बघतायत आपण नितेश बुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम। नितेश बुंदे जर बोलायला गेला तर सर्वांच्या मोबाईल मध्ये तुम्ही त्यांची गाणी बघत असतील। त्यांच्या समवेत आपण बघतात महेश बेलकर म्हणा किंवा सतू कवले म्हणा, आणि नक्की त्यांची गाणी एका बाजूला आपण पूर्वी कुठली हिंदी गाणी ऐकायचो, परंतु आज आपण बघतोय प्रत्येकांच्या मोबाईल मध्ये ह्या सर्व कलाकारांची गाणी वाजतात। तर ह्या सर्व समाज बांधवांनी तुम्हाला मोठं केलंय आणि जेव्हा जेव्हा आपले कार्यक्रम असतील, आदिवासी एकता परिषदेचा कार्यक्रम म्हणा किंवा समाजाचा कुठलाही कार्यक्रम म्हणा, तेव्हा तुम्ही कोणीही तिथे मानधन
घेतल्याशिवाय तुम्ही जात नाही, तर मी तुम्हाला विनंती करेन यूट्यूब कलाकारांना की आपला समाजाचा कार्यक्रम जिथे कुठे असेल तुम्ही त्या समाजाच्या प्रेमापोटी तिथे जा. कारण की बरेचसे कलाकार आहेत मानधन घेतात, परंतु ही टीम आपण बघतायत कधी कुठे मानधन घेत नाही. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या पुन्हा वाजवा. आणि हे प्रेम आहे. नक्कीच नितेश बुंदेचं आणि त्यांची संपूर्ण टीमचं प्रत्येकाचं यूट्यूब चॅनल आहे. आज ते प्रत्येक यूट्यूब चॅनल त्यांचे लाखो सबस्क्रायबर आहेत. नितेश बुंदे बद्दल बोलायचं झालं, अगदी गरीब कुटुंबातला मुलगा आहे, परंतु यूट्यूब कोणी बघत नसतील तेव्हापासून त्याचे व्हिडिओ यायचे. आपण बघायचो ना की जेव्हा IPL सुरू व्हायची तेव्हापासून त्याचे डबिंग व्हिडिओ बघत आलोय. त्याचं पहिलं गाणं सुपर डुपर हिट झालं आणि त्यानंतर जी त्याची गाणी येतात आज ही मिलियनपर्यंत जातात. हे प्रेम आहे समाजाचं. आणि मी ह्या स्टेजच्या माध्यमातून नितेश बुंदे आणि संपूर्ण टीमला विनंती करतो की तुम्ही अशीच प्रगती करत राहा, आपल्या समाजाचं नाव मोठं करा. आणि हा जो संपूर्ण समाज बांधव इथे उपस्थित झालाय हे तुमचे विचार ऐकण्यासाठी, तुम्हाला बघण्यासाठी इथे उपस्थित झालाय. तुम्हाला थोडासा उशीर झालाय, तुम्हाला त्रास मिळेल एका फोटोसाठी, परंतु तुम्ही तो त्रास सहन करा असं मी तुम्हाला सांगेन. कारण की प्रत्येकाला वाटतं मी नितेश बुंदेसोबत फोटो काढू का, तर हे तुम्ही थोडासा त्रास पण सहन करा. हे समाजावरती तुमचं प्रेम आहे, समाजाला तुमचं प्रेम आहे. तर मी विनंती करेन जास्त न बोलता आता की नितेश बुंदे संपूर्ण टीम आपल्या समाजाला तुम्ही प्रबोधन करायचं आहे. एक तुमचे जे विचार आहेत, तुमची जी कॉमेडी आहे आदिवासी एकता परिषदच्या स्टेजवरती तुम्ही आल्याबद्दल, एकंदरीत तुमचा प्रवास आणि हा सर्व जनसमुदाय बघून तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं, तुमचे ते विचार तुम्ही मांडायचे. आणि महिला साहेब, महिलांची इच्छा आहे की आम्ही तुमचं स्वागत करू. हे बघा, हे प्रेम आहे तुमचं त्यांच्याबद्दल. या चला लवकर महिला भगिनी सर्वांनी या, त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला लवकरात लवकर. वेळ खूप कमी आहे. बघताय आपण सर्वांना भूक पण लागल्या तरी सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी इथे आहेत. ह्याच्यानंतर तुम्ही कुठे जाऊ नका. दिनेश भोईर सरांची मिमिक्री तुम्हाला ऐकायची आहे. तुम्ही कुठून पण बोला, बाबा ह्या कलाकाराची मला आवाज ऐकायचा आहे. दिनेश भोईर सर तो आवाज तुम्हाला काढून दाखवतील. त्याच्या अगोदर रुपेश कडव मात्र इथे आले नाही. रुपेश कडव इथे राहून गेल्यात. नंतर येणार आहेत का आता येत आहेत? गाडीत आहे, येईल थोड्या वेळात. आणि जोहार. आणि आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यासाठी, अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी बऱ्याचशा क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. अशा बिरसा मुंडा आबा, धरतीबा आबा असतील, झलकारीबाई असतील किंवा राघोजी भांगरा हे असतील, यांना सर्वांना वंदन करून सर्वांना पुन्हा एकदा मानाचं जोहार. आणि इथे सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि मला या मंचावर, एकता परिषदेच्या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल प्रदीप दादा यांचे आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो. जोहार. जय आदिवासी. जय आदिवासी. अजिबात आवाज येत नाही. बाहेर कळलं पाहिजे ना आपल्याकडे कार्यक्रम आहे आदिवासींचा. एकता परिषदेचा कार्यक्रम आहे, बाहेर कळलं पाहिजे. पुन्हा एकदा जोरात घोषणा द्या. जय आदिवासी. जय आदिवासी. जय जोहार. जय जोहार. बिरसा मुंडा की जय. राघोजी भांगरे की जय. झलकारी बाई की जय. एकता परिषद जिंदाबाद. जिंदाबाद. डबल डबल म्हणायचं. एकता परिषद जिंदाबाद. 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 एकता परिषद जिंदाबाद. 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 आमच्याकडे भीमाशंकरकडे माझी कुळसाई आहे वर्सुबाई. वर्सुबाई म्हणजे 4-8 हातावाली देवी नाही, ते आहे वर्षाचं झाड. आमच्याकडे ताईंची कुळसाई आहे कळमजाई. कळमजाई म्हणजे कळंबाचं झाड. आमची कुळसाई आहे कळसुबाई. कळसुबाई म्हणजे डोंगर, आपल्याकडचा डोंगऱ्या देव. तुमच्याकडे कंसरा आहे. कंसरा म्हणजे काय? भात. आणि नारायणदेव म्हणजे काय? नारायणदेवाचे टोटेम काय? वारली समाजाच्या कार्यकर्त्यांनी मला सांगायचं आहे. हिरवा देवाचा टोटेम काय? निसर्ग. हिरवा देव म्हणजे काय? निसर्ग, झाड झुडप. हिरवा देव म्हणजे मोर आहे आणि नारायणदेव म्हणजे नारायणदेवाचं टोटेम आहे बांबू. ज्याची कुळसाई वर्सुबाई आहे तो वरस तोडत नाही,
ज्याची कुळसाई कळमजाई आहे तो कळम तोडत नाही, ज्याची कुळसाई नारायणदेव आहे तो बांबू तोडत नाही. याचा अर्थ आम्ही जगभरातले आदिवासी पक्षी, प्राणी आणि झाडे वाचवतो. वनदेवाच्या नावाने सुद्धा झाडे वाचवतो. आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळा नागरी समाज मरत होता, आदिवासी मरत होता का? नाही. का मरत नव्हता? कारण त्यांनी जंगल वाचवलं. ऑक्सिजन कोण देतो? जंगल देतं, झाड देतात. आणि म्हणून इतर कुठल्याही विचारधारेमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये फक्त मानव कल्याणाचा विचार आहे. आदिवासी विचारधारेमध्ये झाडाचा, पक्ष्याचा, प्राण्याचा आणि माणसाच्या कल्याणाचा विचार आहे. आणि म्हणून आदिवासी कुणाही पेक्षा महान आहे, मोठा आहे, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आदिवासी तरुणांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही कुणापेक्षाही कमी नाही, आम्ही कुणापेक्षाही काकणभर सरसच आहोत. आणि अशाच या आपल्या विचारधारेवर आधारित गाणं 2 मिनिटात मी बोलतो. आज बिरसा मुंडा का जयंती है. जब हम आए तो हम शौक हो गया, क्योंकि यहाँ में हम लोग का नॉर्थ ईस्ट का एक रानी गुंडेला एक नागा है, ये रंगमाई नागा बोलते हैं. नागा में बुट होता है, आओ सेमा होता है, वो रंगमाई नागा जो वो जवाहरलाल नेहरू को वो इसका बात नहीं माना तो उसको जेल करने के लिए वो लोग किया. लेकिन बाद में वो लोग कैसे करके वो लोग सॉल्व हो गया प्रॉब्लम. तो आया तो हम देखा, हम खुशी हुआ, क्योंकि वो आज ये हम लोग का एकता परिषद का मेन जिससे, क्योंकि हम लोग का सबको जोड़ना है. हम लोग आसाम से आया, इधर में आया. लेकिन एक बात हम लोग का और इधर और हम लोग का थोड़ा अलग है परिस्थिति, क्योंकि आप लोग का 5th शेड्यूल है, हम लोग का 6th शेड्यूल होता है. हम लोग का 6th शेड्यूल में ऐसा होता है, हम लोग का आप लोग का गांव पंचायत होता है, आप लोग का वो गांव पंचायत बोलता है. हम लोग का वो काउंसिल है, कार्बी आंगलोंग ऑटोनोमस काउंसिल, जो 1952 को वो जब डॉक्टर राजेंद्र प्रसाद कॉन्स्टिट्यूशन जो 1950 में जो डिक्लेयर किया, उस टाइम से हम लोग को काउंसिल दिया. इस काउंसिल में ऐसा है जो हम लोग बोलते हैं, हम लोग का जमीन खुद का होना चाहिए. हम लोग का काउंसिल में हम लोग का जमीन खुद हम लोग काउंसिल का पास में है जमीन, और हम लोग का जंगल भी हम लोग का पास है ऐसे. और हम लोग का जितना डेवलपमेंट, जितना वो सड़क बनाओ, स्कूल बनाओ, हम लोग का काउंसिल बनाता है. फंड थ्रू काउंसिल, स्टेट काउंसिल से को देता है. ये है हम लोग का. लेकिन ये 6th शेड्यूल जितना सेफ है, इतना सेफ नहीं, क्योंकि हम लोग का वो गवर्नमेंट लोग उल्टा फुल्टा कर देते कभी कभी. सो इसलिए हम लोग एक साथ वो 5th शेड्यूल. मित्रांनो, आपण या कार्यक्रमामध्ये विविध गोष्टी पाहिल्या. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये ठिकठिकाणी आपल्याला स्टॉल लागलेले दिसतात. इकडे तुम्ही बघाल तर शेवटपर्यंत स्टॉल आहेत आणि या स्टॉलमध्ये विविध आदिवासींच्या क्रांतीवीरांचे फ्रेम असतील किंवा लाकडापासून बनवलेल्या सुपणाच्या वस्तू असतील. असेच आपल्या एका मित्राचा स्टॉल आहे. त्या मित्राला सुरेंद्र वसावले या मित्राचा स्टॉल आहे, त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तो आपल्या सोबत आहे. सुरेंद्र वसावले यांचा या स्टॉल आहे. तर तुमच्या स्टॉलमध्ये नेमकं काय काय मिळतं? प्रथमतः सर्वांना जोहार. की आम्ही या ठिकाणी खडकी विक्रममधून आलो आहे. तर आम्ही आपल्या आदिवासी समाजाचे जे क्रांतिकारक आहेत, जे आद्य क्रांतिकारक आहेत, जे ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला असेल, धरत्याबा बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरे असतील, धरत्याबाई असेल, असे अनेक क्रांतिवीरांच्या प्रतिमा आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीनुसार जे पण कलावस्तू आपल्या आहेत, जसे की तारपा, हे तारपाचे आम्ही एक किचन बनवलेलं आहे. आपण जी चावी ठेवण्यासाठी किंवा बॅगेला एक सो म्हणून वापरू शकतो. त्याच्यानंतर त्या तारपाचा वापर आम्ही या ठिकाणी एक
ट्रॉफी म्हणून बनवलेली आहे. ती टुर्नामेंट काही स्पर्धा असतील त्या ठिकाणी बक्षीस देऊ शकता. त्याच्यानंतर तारपा ट्रॉफी गोलपीस बनवलेल्या जे भिंतीवरती आपण लटकवू शकतो. त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आम्ही वारली पेंटिंग करतोय आणि एक्झिबिशनमध्ये विकतोय. जसे आपले आदिवासी समाजाचे जे संमेलन असतात त्या ठिकाणी आम्ही स्टॉल लावतो आणि जास्तीत जास्त आम्ही विकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्यासारख्या आदिवासी तरुणाला रोजगाराची एक संधी मिळते आणि याच्यातून एक मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळतो. तर या ठिकाणी या पद्धतीने प्रतिकारांचे फोटो आहेत. एक अंदाजे तुमच्याकडे तुमच्या स्टॉलमध्ये किती रुपयापासून फ्री मिळते ते कितीपर्यंत, म्हणजे कमीत कमी किती ते जास्तीत जास्त कितीपर्यंत? आमच्याकडे 250 रुपये ते जास्तीत जास्त 700 ते 800 रुपयापर्यंत आमच्याकडे फ्रेम भेटते. ज्या पद्धतीने फोटोची क्वालिटी असते त्या पद्धतीने आम्ही फ्रेमसुद्धा वापरतो, जेणेकरून आपण एखाद्या कस्टमरकडून पैसे घेतो, मग त्याला मोबदला त्या पैशाच्या मोबदल्यात आपण ती वस्तू चांगल्या पद्धतीने दिली पाहिजे, जेणेकरून तो कस्टमर परत आपल्याकडे आला पाहिजे. जर आपल्याला ते कलाकाराला म्हणजे त्या कस्टमरला त्या कस्टमरला जर आपण पैसे करून जर साधी वस्तू देत असेल तर तो कस्टमर आपल्याकडे परत येणार नाही, त्याच्यामुळे आपला रोजगार चालणार नाही. जेणेकरून आम्ही चांगल्या वस्तू देण्याचा प्रयत्न करतो, म्हणून जेणेकरून तो कस्टमर तर येईलच, तो ग्राहक येईलच, पण आणखी 2-3 म्हणजे ग्राहकाला घेऊन येऊ शकतो आणि याच्यातून आपल्याला एक उदरनिर्वाह झाल्या पद्धतीने मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा एक शॉप आहे विक्रमगड या ठिकाणी असं माहिती झालं. तर जर एखाद्याला ट्रॉफी तुमच्याकडून पाहिजे 25-50, तर ते कसे मिळू शकतात किंवा ऑर्डर आधी द्यावे लागतील का, कसं काय? आमच्याकडे या पद्धतीने ट्रॉफ्या मिळतील, म्हणजे तुम्ही स्पर्धेमध्ये वापरू शकता. तर त्यासाठी तुम्हाला एकतर 1 महिन्या अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल, कारण की खूप नाजूक काम आहे, बारीक काम आहे, त्यामुळे आम्हाला म्हणजे एकदम खूप सांभाळून काम करावं लागतं. तुमच्या ऑफिस जो विक्रमगडला आहे त्या ऑफिसचा पत्ता मिळेल का, म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ बघून कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर त्या ऑफिसला भेट देतील? तर माझे जे दुकान आहे, जे माझं शॉप आहे कणसरी वारली कला केंद्र या नावाने, ते विक्रमगड तालुक्यातील दादडे जी पंजाब नॅशनल बँक आहे त्याच्या बाजूला आहे. म्हणजे त्यामुळे थोडा 100 मीटरच्या अंतरावरती आहे. त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि त्या ठिकाणी कोणाला विचारू शकता की कणसरी वारली कला केंद्र म्हणून कोण आहे, आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 80 85 59 41 या मोबाईलवरती तुम्ही कॉल करू शकता आणि ऑर्डरसुद्धा देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ती ऑर्डर आम्ही कुरिअरसुद्धा करू शकतो. तर संबंधित जो स्टॉल आहे या स्टॉलच्या मालकाचा तुम्हाला मोबाईल या स्क्रीनवर दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबरही तुम्हाला मिळेल. आणि तुम्हालाही विविध क्रांतीवीरांच्या फ्रेम घ्यायच्या असतील, ट्रॉफ्या घ्यायच्या असतील किंवा अजून काही गोष्टींविषयी ऑर्डर द्यायच्या असतील तर नक्की एकदा दादांच्या शॉपला किंवा दादांचं जो ऑफिस आहे त्या ऑफिसला व्हिजिट करून लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्ही नक्की घ्या. ओके, चालेल.